बोले सर, जीवाणूच्या द्रवरूप खताबद्दल तुम्ही सांगा ना, काय आहे ते. नमस्कार, मी संतोष सदाशिव बोले. विज्ञान संत श्री अंकुश पाटील यांच्या निविष्ठा केंद्रातून मी NPK आणि वेस्ट डिकम्पोजर, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास ह्या सर्व प्रकारच्या बुरशी आणि जीवाणू आणलेले आहेत. आणि या केळीला दर 8 दिवसाला लगातार 3 महिने झालं मी सोडणं हे चालू आहे. त्याचं द्रावण मी असं 200 लिटरच्या बॅरलमध्ये बनवतो. ही आहे आता बुरशीची टाकी आणि दुसरी एक टाकी आहे ती NPK बॅक्टेरियाची. हे NPK बॅक्टेरिया आहे. हे दर आठवड्याला एकदा, एक दिवस अगोदर हे सोडतो बुरशी आणि दुसऱ्या दिवशी NPK बॅक्टेरिया. अच्छा. तर आता जमिनीतली कशी जीवाणूची संख्या भरपूर कमी झालेली आहे. पूर्वीच्या काळी कसं जमिनीत शेणखत भरपूर मिळत होतं. शेणखताची उपलब्धता कमी झाली त्याच्यामुळं आणि रेट पण वाढल्यामुळं शेतकरी शेणखत काही टाकू शकत नाही. त्याच्यामुळं जर शेणखत नसेल तर जमिनीमध्ये जीवाणू कुठून तयार होणार आहे. आणि जे आपण देतोय खत, ते खतं उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणूच करत असतात. त्याच्यामुळे जीवाणूचा वापर शेतकऱ्यांनी अवश्य करावा हे माझं म्हणणं आहे. BVM आणि सुडोमोनास वगैरे सगळं टोटल बुरशी आहे त्याच्यात एका टाकीमध्ये बनवलेल्या. बरं. ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, BVM, बॅसिलस सबटिलस आणि हे आपलं वेस्ट डिकम्पोजर उपलब्धतेबद्दल. याच्यामुळं हे केळीचा प्लॉट माझा जवळपास म्हणजे मोडून टाकण्याच्या परिस्थितीत आलेला होता. भरपूर थंडी होती यावर्षी. 1.5 महिन्या जवळपास केळीच्या याच्यात रूटमध्ये काहीच हालचालच नव्हती. जेव्हापासून आपला अंकुश पाटलाच्या टेक्नॉलॉजीनुसार त्याच्या निविष्ठा वापरणं, हे जीवाणू वापरणं चालू केलं, तेव्हापासून केळीमध्ये सघन पद्धतीनं लागवड असून सुद्धा चांगल्या प्रकारची ग्रोथ झालेली आहे. 10 ते 11 फण्या केळीच्या पडत आहेत. तरी आवर्जून शेतकऱ्यांना जमिनीचा पोट टिकून ठेवण्यासाठी जीवाणूचा वापर करावा हे माझं म्हणणं आहे. मग हे मिळतील कुठं? हे अर्धापूरला तुम्हाला संजय जतकर साहेब यांच्याकडे उपलब्ध होती. त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यांच्याशी अवश्य संपर्क साधा. केळीचा घड पहा. केळीच्या प्रत्येक फणीमध्ये भरपूर अंतर आहे आणि केळीतल्या फणीमध्ये जर अंतर असेल तरच केळीची लांबी तुम्हाला भरपूर मिळेल. केळीचे हे जे समोरचे सेन्सार असतात, हे सेन्सार जिथं टेकले तिथं त्याची वाढ बंद होत असते. त्याच्यामुळे केळीच्या 2 फण्यामध्ये गॅप असणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जर गॅप नसेल तर ते केळी वाढणार नाही. ही केळी जर अशी वरच्या केळीला जर याचा समोरचा सेन्सर टेकला तर त्याची वाढ पूर्णतः बंद होऊन जाते. अंकुश पाटील निविष्ठा केंद्राचे जे प्रॉडक्ट आहेत ते वापरल्यामुळे मला तर भरपूर चांगला रिझल्ट आलेला आहे. म्हणजे काढून फेकण्याची जी केळी होती ती केळी एकदम चांगल्या प्रकारची ग्रोथ झालेली आहे केळीमध्ये. धन्यवाद साहेब तुमचे.